नमस्कार. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो चोपड्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर मनोज पाटील सर. नमस्कार. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 23 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. आणि आपण असं म्हणतो की सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड इतकं व्हास्ट आहे. याच्यामध्ये करण्यासारखे इतके ब्रँचेस आहेत. त्याप्रमाणेच ते रेसिडेन्शियल असेल आणि काही हॉस्पिटल्स असतील म्हणजे इन्स्टिट्यूशनल असेल आणि गव्हर्नमेंट अशा 3 स्ट्रीम्सवर आता त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर मग आता गप्पांची आपण अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या शालेय जीवनापासून, की हं, तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअर हे जेव्हा 20-25 वर्षांपूर्वी या स्ट्रीमकडे यायची वेळ आली, तेव्हा त्याचं प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे आलात? कारण आजपासून 20 वर्षांपूर्वी काही माहीत नव्हतं, की एवढा मोठा याच्यात स्कोप असणार आहे किंवा बरोबर. एवढा याच्यामध्ये चांगली प्रगती होणार आहे. तर ते कसं काय तुम्ही या क्षेत्राकडे वळालात? काय सांगाल? अ, माझी शाळा एक कस्तुरबा माध्यमिक विद्यालय म्हणून चोपड्याचीच होती. हं, हं, त्या शाळेतलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 10वी पूर्ण झाल्यानंतर आमचे जे मोठे भाऊ होते, हं. त्यांची इच्छा होती की मी इथं इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतली पाहिजे. बरोबर. मला मुळातलं याच्यातलं जास्त नॉलेज नव्हतं. पण मग त्यांची इच्छा असल्यामुळे आम्ही चोपडा श्रीचंद्रिका अक्का इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतली हं. आणि इथं मी सिव्हिल इंजिनिअरचा डिप्लोमा कंप्लीट केला. कमलेट घ्या. मग जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण झालं, त्याच्यानंतर आपण जनरली कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो, हो, थोडा अनुभव येण्यासाठी. हो. मग तो तुम्ही कुठं केलात आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वतःचं वैयक्तिकरित्या काम सुरू करण्याची वेळ आली, तेव्हा पहिला प्रोजेक्ट कुठला होता? आणि तो कसा मिळाला? कोणाच्या रेफरन्सनं मिळाला? आणि कसा पूर्ण झाला? काही अडचणी आल्या का? या सगळ्याची आपण आठवण ऐकायची आहे तुमच्याकडून. अ, आमचं सुरुवात अशी झाली, की आमच्या ज्या काकू होत्या, ह्या इथल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष होत्या आणि त्या नगराध्यक्ष असल्या कारणाने एक त्यांना रिक्वेस्ट करून एक छोटंसं काम त्यांनी मला दिलं होतं. अच्छा. ते काम दिल्यामुळे तिथून कामाची सुरुवात झाली आणि बऱ्यापैकी गव्हर्नमेंटचे कामं त्या पिरियडमध्ये आम्ही करत गेलो ओके. आणि कामं करत असताना हळू अनुभव यायला लागला. हं, गव्हर्नमेंटचीच कामं अगोदर करत होतो, प्रायव्हेट कामं करत नव्हतो. हं. मग एक संधी म्हणजे एक संकट संधी कसं होऊन जातं बुवा, त्याचं एक छोटंसं उदाहरण चोपड्यात देतो. नक्कीच. 2006 साली चोपड्याला खूप भयंकर महापूर आला होता अच्छा. आणि चोपड्याच्या नदीलगत ह्या स्त्रियांसाठी शौचालय बनवलेले होते हं, हं. आणि पूर एवढा भयंकर होता, की पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्या चोपड्या शहरावर होतं. अच्छा. नदीलगतचे सगळे ज्या स्त्रियांसाठी जे शौचालय होते, हे सगळे वाहून गेलेत. पूर भयंकर असल्याकारणाने आणि त्याकडे स्त्रियांना शौचालयासाठी व्यवस्था नव्हती, इतकी परिस्थिती गंभीर होती. हं, मग इथल्या मुख्याधिकाऱ्यांनी, की बुवा लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरना बोलवा. हं. अ, आता रेसिडेन्शियलमध्ये पण आपण काम करतो, तर मग त्याच्यातला एक प्रश्न असा विचारायचा, की बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे. एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर अशा वेळेला मग आणि एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की चांगल्या दर्जेदार बांधकाम करावं. तर मग क्वालिटी आणि त्या ग्राहकाचं समाधान या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? दोघींचा समतोल साधताना एक काम असं करतो आम्ही, की आर-सी-सी स्ट्रक्चरपर्यंत कुठलाही कॉम्प्रोमाईज करत नाही. जे प्रॉपर डिझाइन असेल, स्टील डिझाइन असेल किंवा प्रॉपर वर्क हे प्लास्टरपर्यंत आम्ही कंप्लीट करतो. हं. स्टील डिझाइन असेल, फुटिंग असतील, कॉलम असतील, याच्यात कुठलंही कॉम्प्रोमाईज होत नाही. कारण की तिथं कॉम्प्रोमाईज केलं म्हणजे तो प्रोजेक्ट हा आमचंही नाव खराब होतं आणि प्रोजेक्ट एवढा तो सक्सेस होत नाही. तर आम्ही आर-सी-सीपर्यंत कंप्लीट करतो आणि त्याचं समाधान करण्यासाठी, कॉस्ट कमी करण्यासाठी फ्लोरिंग असेल, कलर्स असतील, इलेक्ट्रिक असेल, प्लंबिंग असेल, ह्या काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाईज करून समोरच्याचं त्याच्या रेटपर्यंत आणायचा प्रयत्न करतो. बरोबर. आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट्सचे तुम्ही आता उल्लेख केलातच. पण हो. हे सोडून कुठले अजून प्रोजेक्ट्स केलेले आहेत? मी गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट सोडून प्रायव्हेट झाले, हं, गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट झाले, हॉस्पिटल्स झाले. हं. त्याच्यानंतर बऱ्यापैकी आम्ही जे लेआउट्स असतात, की जसं आता लोकसंख्या वाढते त्या हिशोबाने लेआउट्सचं बऱ्यापैकी असतात. त्यामध्ये बरोबर. आम्ही काँक्रीट रस्ते असतील, ट्रिमिक्स असतील, हं. आर-सी-सी गटर्स असतील, पाईप गटर असतील किंवा तिथं छोटेसे ब्रिज वगैरे असतील. हेही प्रोजेक्ट्स आम्ही याच्यासोबत करतो. करतात. हं. बरं. तुम्ही जसं मगाशी म्हणालात त्याप्रमाणे आपण गव्हर्नमेंटच्या पण काही प्रोजेक्ट्सवर काम केलेलं आहे. तर अजून कुठले-कुठले गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आपण केलेले आहेत? गव्हर्नमेंटचे आता माझ्याकडे आता सध्या करंटमध्ये एक जिल्हा परिषदेची हं, हं, शाळा आहे. हं, ती जवळपास 3 कोटीच्या आसपास शाळा आहे. हं. अगदी चांगल्या प्रकारे एका छोट्याशा खेड्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये एक मोठा प्रोजेक्ट आता सुरू आहे. त्याच्यानंतर बऱ्यापैकी जे सभामंडप आहेत, मग एक 1000 लोकं तिथं आरामशीर बसून लग्न लागेल असे मोठे-मोठे सभामंडप अच्छा. गव्हर्नमेंटचे पूर्ण केलेले आहेत. हं, हं. आता सध्या ज्या आमदार साहेबांनी इथं गुजर समाज असेल, रेवा गुजर समाज असेल, मराठा असेल, अशा समाजांना बऱ्यापैकी सभामंडप दिले आहेत. ते सभामंडप चालू आहेत.
आणि नगरपालिकेचे प्रोजेक्ट हे सुरूच असतात. बरोबर. जसं आता मागच्या आपण इतक्या वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करतोय. हं, तर ज्याप्रमाणे हे क्षेत्र बदलताना बघितलंय, ज्याप्रमाणे आपण जळगाव जिल्ह्याचा एक प्रवास बघितलाय. हं. तर त्याला अनुषंगाने एक प्रश्न आहे तो म्हणजे की या क्षेत्रामध्ये येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये तुम्हाला काय वाटतं, प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे, जेणेकरून जळगाव जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास आपण येणाऱ्या काही वर्षांमध्ये बघू शकतो? प्रशासनाने एक रस्ते, गटरी आणि लेआउट्स हे जे नवीन लेआउट डेव्हलप होत आहेत, हं, हं. याच्यावरती शेतीयोग्य जमीन ही कमी जाईल आणि कमी जागेत जास्तीत जास्त लोकांची व्यवस्था होईल. ह्या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, हं, हं. की त्याच्यामुळे शेतीयोग्य जमीन वापरली जाणार नाही आणि कमी जागेत फ्लॅट सिस्टीम ज्या असतात, या छोट्या शहरांमध्येही त्यांना परवानगी देऊन जास्तीत जास्त मजल्याला परवानगी दिली पाहिजे, की जेणेकरून एका कमी जागेमध्ये जास्त लोकं राहतील आणि आपल्या गरजा भागवल्या जातील. बरोबर. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण नेहमी असं म्हणतो, की 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक तर स्टील आणि सिमेंट. हो, तर त्यातलं जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, हो. तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? अगोदर मी कंटिन्यू पोलाद वापरत होतो. अच्छा. पोलाद वापरल्यानंतर आयकॉनचे जे काही अधिकारी जेव्हा भेटले आम्हाला, हं, हं. जसं आयकॉन सुरू झालं, काही अधिकारी हो, आमचे जे डीलर्स आहेत बरोबर आहे. त्यांच्याकडे आलेले होते. मग त्यांनी आम्हाला आयकॉनबद्दल समजून सांगितलं, की याची टेक्नॉलॉजी आहे, कसं वापरतात, त्याच्यामध्ये याचे गुण काय आहेत. हं. मग त्याच्यानुसार आम्ही आयकॉन वापरायला सुरुवात केली आणि आयकॉन वापरल्यानंतर लोकांचा त्याच्यावर हळू विश्वास बसायला लागला. नंतर त्याची डी-एस टेक्नॉलॉजी आली आणि आता जे अगदी सहज आम्ही काम घेताना अगदी सहज का मी आयकॉन वापरतोय, तर समोरचा एका मिनिटात हो म्हणून आम्हाला परवानगी देतो, की चला तुम्ही आयकॉन वापरा. त्यामध्ये. हं. जसं तुम्ही आता आयकॉनच्या प्रॉडक्टबद्दल सांगितलं, तसं त्यांची सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटीबद्दल काय सांगाल? सगळ्यात चांगली गोष्ट आहे, की जे आमचे डीलर आहेत, त्यांच्या इथं म्हणजे मोठं काम असल्यामुळे आम्हाला आजपर्यंत असं कधी जाणवलं नाही, की आम्ही आयकॉनची 25 एम-एम सांगितली. आता जनरली 8 एम-एम, 10 एम-एम, 12 एम-एम ह्या सहज अवेलेबल असतात. हं. पण बऱ्यापैकी 20-25 ह्या बऱ्यापैकी नाही मिळत. तर आमच्या डीलरकडे सगळं अवेलेबल असतं वाह! आणि आम्हाला जी वस्तू लागली, हं. ती लवकरात लवकर अवेलेबल होते. काही वेळेस असं होतं, की आपलं 40 फुटाचा आपला आयकॉनचा बार येतो. बरोबर. तर काही ठिकाणी स्पॅन हा मोठा असल्यामुळे तर आम्ही डीलरला सांगितलं, की "बुवा आम्हाला ऑर्डर देऊन आम्हाला 45 फूट, 47 फुटाचा आम्हाला बार हवा आहे." हं. तर आमचा डीलर एक 15-20 दिवस वेळ घेऊन आम्हाला जी आम्ही साईज सांगू 47 फूट असेल, 45 फूट असेल, त्या फुटाचा बार आम्हाला अवेलेबल करून देतो. सर्व्हिस अगदी छान आहे, क्वालिटी छान आहे. आम्हाला आयकॉनबद्दल आम्ही कंटिन्यू ठेवण्याचं प्रमुख कारण सर्व्हिस, क्वालिटी आणि त्यांचा सप्लाय जो आहे, तो आम्हाला टेन्शन नसतं, की हे नाही आहे, ते नाही आहे, 12 एम-एम नाही, 8 एम-एम नाही, असं कुठलीही कंप्लेंट आमची त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर मिळत नाही असं. हां. आता एक खरा अवघड प्रश्न आहे ते म्हणजे आतापर्यंत 400 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स तुम्ही हो. पूर्ण केले. पण त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली, की जो हं. तुमचा सगळ्यात आवडीचा प्रोजेक्ट हो, आहे, जो कायम आठवणीत राहील असा, हो. तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्ये आहेत? एक तो प्रोजेक्ट आजच्या 8 वर्षापूर्वीचा होता. खूप छोटा प्रोजेक्ट होता. बरं. डॉक्टर सुवालाल पाटील म्हणून यांचं एक हॉस्पिटल होतं. हं. तो 2014चा प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टला असं झालं होतं, की त्याच्यात बेसमेंट होतं आणि 4 जूनला तो प्रोजेक्ट मी सुरू केला. 4 जूनला प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर छोटं काम होतं. मी त्या प्रोजेक्टला 13व्या दिवशी त्याचा स्लॅब टाकून मी इथून अमरनाथला निघून गेलो होतो. तो हं, हं. माझा सगळ्यात जास्त आठवणीचा प्रोजेक्ट होता आणि मी अगदी कमी वेळेत माझ्या आयुष्यातला अगदी कमी वेळेत स्लॅब कंप्लीट केलेला हा प्रोजेक्ट आहे. माझा आठवणीचा आहे. हं. त्याच्यानंतर बरीच मोठी कामं केलीत. क्या बात आहे! अ, आणि अर्थातच इतके वर्ष काम करताय म्हटल्यावर असं झालं असेल, की काहीतरी अडचणी पण आल्या असतील काम करताना. हो, तर हो. असा एखादा प्रसंग आठवतोय का, की काम करताना काहीतरी अडचण आली, अचानक पाऊस आला, हं. कधी ब्लॅक कॉटन सॉइलची अडचण आली, कधी हो, हो. लेबरच आले नाहीत. हो, हो. असं कुठली एखादी अडचण आणि त्याच्यावर तुम्ही सोल्युशन काय काढलं? असा एखादा प्रसंग आठवतोय का? एक प्रसंग असा आहे, की एक काम घेतलेलं होतं आम्ही. म्हणजे ते गावठाण एरिया म्हणतो म्हणजे हं. जे जुने गाव असतं त्या गावात ते काम होतं. बरोबर. आणि तिथं असं झालं, की काळी माती ही 11 फुटापर्यंत काळी माती गेली आणि हं, आजूबाजूला ही मोठी घरं उभी होती. हं. तर तिथं इतकी प्रचंड अडचण होती, की आम्हाला रात्रंदिवस काम करून आम्ही म्हणजे माणसांना त्यांचे जे पेमेंट करतो, डबल पेमेंट करून रात्रंदिवस एकत्र काम करून आम्ही त्या अडचणीतनं मार्ग काढून आम्ही जमीन लेव्हलला पोहोचलो. तो एक अडचणीचा प्रोजेक्ट होता. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण सिव्हिल इंजिनिअर येत आहेत, म्हणजे हो, जेवढा तुमचा अनुभव आहे तेवढं त्यांचं वय असेल थोडक्यात. हो. तर अशा मुलांना सगळ्यांना काय सल्ला द्याल जर तुमच्यासारखं यशस्वी वाटचाल त्यांना या क्षेत्रात करायची असेल तर? अगदी छोटीशी आणि छान गोष्ट आहे, की आता जे नवीन पोरं आलेत ना, त्यांनी प्रामाणिकपणे सांगतो, क्वालिटीमध्ये तुम्ही कधीही कॉम्प्रोमाईज करू नका.
तुमच्याकडे कधी कामांची कमी पडणार नाही. क्वालिटीत कॉम्प्रोमाइज झालं नाही तर तुमच्या मागे कामं पडतील आणि तुम्ही पुढे पडाल. वाह! त्याच्यामुळे एकच आहे, फक्त कॉम्प्रोमाइज करू नका क्वालिटीमध्ये. हं, तुम्ही हं. आपोआप सक्सेस व्हाल. सक्सेस तुम्ही पुढे जाल, सक्सेस तुमच्या मागे येईल. क्या बात है! तर हे होते इंजिनिअर मनोज पाटील सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे एवढा साधा सिंपल फॉर्म्युला आहे यशाचा, की तुम्ही म्हणजे कुठल्याही क्वालिटीचा कॉम्प्रोमाईज करू नका. जसं मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे. कारण तुम्ही जी वास्तू बांधता त्याच्यामध्ये पुढच्या 2-3 जनरेशन राहणार असतात. ती हो. वास्तू 60-70 वर्ष टिकणार असते आणि त्या जेवढी वास्तू टिकते तेवढं तुमचं नाव टिकतं. नाव त्यामुळे तुम्ही त्या नावासाठी जर तुम्ही काम केलंत, तर नक्कीच तुम्ही या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार, की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम-उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी. याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.